नमस्कार. भीम आम्ही सारे खवय्ये महाराष्ट्राची रुचिराच्या या भागात सगळ्यांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. कोल्हापूरची चौपाटी म्हणजेच रंकाळा हे अतिशय मस्त ठिकाण आहे बरं का. म्हणजे मी तुम्हाला असं शब्दात वर्णन नाही करू शकत, प्रत्यक्ष जायलाच पाहिजे. आणि कोल्हापूरची भाषा म्हणजे काय वंडरफुलच. म्हणजे मला आठवतंय एकदा मी शूटिंगला चाललो होतो. आमची ॲम्बेसेडर गाडी होती आणि गाडीतून जात असताना जरा उशीर झाला, तर त्यामुळे गाडी जरा वेगात चालली होती. अचानक सायकलवाला मध्ये आला. सायकलवाला मध्ये आल्यानंतर माझ्या बाजूला जो ड्रायव्हर होता ना, त्या ड्रायव्हरने असं मान बाहेर काढली आणि त्याला विचारलं, काय रे तार आली काय. असे वंडरफुल एक्सपिरियन्सेस असतात. हां, आता एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक शब्दाचा अर्थ विचारत बसू नका, फक्त ऐकायचा, श्रवण करायचा, एक वेगळाच आनंद आहे. थोडक्यात काय, उसाचा गोड रस आणि झणझणीत मिसळ अशा दोन्ही गोष्टी ज्या ठिकाणी एकत्रितपणे नांदतात, अशा कोल्हापूर केंद्राचा आज आपला परीक्षेचा दिवस आहे. हां, आणि आज आपल्याला रुचिरा मिळणार आहे. आणि अर्थात मी काय परागला ऑलरेडी सांगून ठेवलेलं आहे. परागला मी आधीच सांगून ठेवलेलं आहे की तू जो पदार्थ बनवशील तो बाजूला काढून ठेव माझ्यासाठी. हां, आपले ओळखीचा फायदा घ्यायला पाहिला. मग चला बघूया काय होतंय. सुप्रियाताई, प्रशांत दादा शुक्रवारची अगदी उत्सुकतेने वाट बघत असतो. मला तो असं बऱ्याच वेळा म्हणालाय. आय गेस तुम्हाला स्वतःने सांगितलं असेल. हो ना. आणि दर शुक्रवारी मला असा एक छान कॉम्प्लिमेंट भरा मेसेज येतो. आजचा मेसेज काय होता माहिती? काय? सुप्रियाताईचं तू काय ऐकू नकोस, मी येतोच आहे. आज दुपारी जी रेसिपी करणार आहेस ती माझ्यासाठी संध्याकाळी ठेव. अरे तो तुला गुंडाळतोय आणि तू गुंडाळून घेतोयस. असं नाहीये. परीक्षक आहेस या महाराष्ट्राची रुचिरा स्पर्धेचा. हा नाही, पण कधी कधी असं मला वाटतं ना की मी स्व कुकिंग करावं. आणि शुक्रवार हा एकच दिवस मिळतो मला, त्यामुळे असं काहीतरी फ्री की भन्नाट काहीतरी बनवण्याची संधी मला शुक्रवारीच मिळते. आणि मी आज जी रेसिपी तुम्हाला शिकवणार आहे, दॅट्स माय स्पेशल रेसिपी. ती माझ्यासारखीच किंवा माझ्यापेक्षा चांगली तुम्हाला करायची आहे. आणि हीच आहे आजची राऊंड. आणि मला सांगायची गरज नाहीच आहे की ही अंतिम फेरी आहे. तर त्यामुळे सगळ्यात चांगली जी रेसिपी करेल ती ठरणार आहे कोल्हापूरची रुचिरा. सो गेअर अप, या सगळ्याजणी माझ्या किचनमध्ये आणि लेट्स स्टार्ट विथ द रेसिपी. सुप्रियाताई, तुम्ही व्हॅनिला केक खाल्ला असेल, चॉकलेट केक खाल्ला असेल. कधी तुम्ही इमॅजिन केलं होतं की स्पाइस्ड स्प्राउट्स अँड व्हेजिटेबल केक होऊ शकतो? केक स्पायसी. तीच रेसिपी आज आपण करणार आहोत. आजची रेसिपी आहे स्पाइस्ड स्प्राउट्स अँड व्हेजिटेबल केक विथ कॅरेट वेलुते. ओके. चला आता केअरफुली बघा, कारण हीच रेसिपी तुम्हालाच करायची आहे. सगळ्यात पहिल्यांदी चला तुम्हाला इन्ग्रेडियंटची ओळख करून देतो. इथं मी थोडा मैदा घेतलाय, कांद्याची प्युरी, भिजवलेली मटकी, ग्रीन पीस, इथं मस्तपैकी मक्याचे दाणे आहेत, धने पावडर आहे, बेकिंग पावडर आहे, 4 अंडी घेतली आहेत, आलं लसणाची पेस्ट, मिरचीची पेस्ट, श्रावण घेवडा आहे, गाजर आहे, कोथिंबीर, लसणाची चटणी आणि भिजवलेले हिरवे मूग. सगळ्यात आधी आता इथं जो आपण केक टीन घेतलाय त्याला आपण ग्रीसिंग करून घेऊ. थोडंसं आपण तेल, त्याला सगळ्या साईडनी हे तेल असं लावून घेऊ. याच्या बॉटमला आपण घालून घेणार आहोत हा बटर पेपर. आता आपला केक टीन जो आहे तो चांगला ग्रीस करून तयार आहे. आपला ओव्हन जो आहे तो 180 डिग्रीला मी प्रीहीट करत ठेवलेला आहे. म्हणजे केकचं बॅटर झालं की लगेच त्या मोल्डमध्ये घालायचं आणि बेकिंगला टाकायचं. कधी कधी काय होतं की केकचं बॅटर जर आपण बाहेर जास्त वेळ ठेवलं तर त्याच्यामध्ये अंड बीट करून जो आपण व्हॉल्यूम क्रिएट केलेला असतो तो कोलॅप्स होतो आणि मग केकच्या आपल्या राईसवर फरक पडतो. तो पडू नये म्हणून या सगळ्या दोन्ही गोष्टी तयार ठेवल्या तर केक अगदी चांगला बेक होतो आणि वेळ वाचतो. आता आपण तयारी करायला लागणार आहोत केकच्या बॅटरची. इथं आपल्याकडे ग्रीन पीस आहेत, कॉर्न आहेत, थोडासा श्रावण घेवडा आपण कट करून घेणार आहोत. बारीक आपण त्याला चॉप करून घ्यायचं. आता आपण इथं घेतलंय रात्रभर भिजवून ठेवलेली मटकी आणि भिजवले हिरवे मूग. आता 5 जिन्नसाचं आपण करणार आहोत एक स्पायसी भाजी किंवा उसळ. आणि या पॅनमध्ये घालूया थोडंसं तेल, साधारणतः 1.5 टेबलस्पून. आणि तेल जोपर्यंत गरम होतंय तोपर्यंत पातेल्यामध्ये मी थोडंसं गरम पाणी करून घेणार आहे. त्याच्यावरती दुसरं पातेलं ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी हा बाउल ठेवून एग्स त्याच्यामध्ये फोडून त्याला बीट करणार आहे. तेल चांगलं गरम झालंय. आता याच्यात थोडंसं जिरं, आधी बॉटमला आपण थोडंसं मीठ घालून घेऊयात. याच्या खाली मीठ अशासाठी घालायचं कारण आलं लसणाची पेस्ट आणि कांद्याची पेस्ट याच्यामध्ये भरपूर मॉइश्चर असतं, तर ते खाली पॅनला चिकटू नये आणि जळू नये म्हणून. कांद्याची प्युरे
आता ही जी प्युरी जी आहे तर ती आपण परतून केलेल्या कांद्याची आहे, तर त्यामुळे त्याला जास्त कुक करायची गरज नाही. याच्यात आपण घालणार आहोत तिखटपणासाठी लाल मिरचीची पेस्ट, साधारणतः 2 छोटे चमचे धने पावडर आणि कोल्हापूरची स्पेशल लसूण चटणी. याच्यात थोडंसं पाणी आणि याच्यात आता आपण हे सगळे व्हेजिटेबल्स घालणार आहोत. श्रावण घेवडा, 1-2 चमचे मटकी, 1-2 चमचे हिरवे मूग आणि हा मका. या सगळ्या भाज्या घालून घेऊयात आणि थोडंसं पाणी. आता या भाजीवर ठेवूयात आपण झाकण, म्हणजे वाफेवर सगळे स्प्राउट्स आणि व्हेजिटेबल्स मस्तपैकी कुक होतील. आता याच्यामध्ये अंडी फोडून घेऊयात आपण. घालणार आहोत 3 अंडी. आता या अंड्यांचा आपण फ्रॉथ करणार आहोत, म्हणजे हा जो पिवळा रंग जो आहे तो पांढरा होईस्तो म्हणून, त्याचा चांगला फोम होईस्तो म्हणून त्याला आपण बीट करणार आहोत. तुम्ही बघताय की तो फेस ऑलरेडी व्हायला लागलेला आहे. नाईस. तुम्ही बघताय की आता याचा रंग जो आहे तो एकदम पेल झालेला आहे. तो पिवळा जो होता तो असा पांढरटसर झालेला आहे आणि चांगला फोमी झालेला आहे. तर आता आपण साईडला ठेवूयात आणि बघूयात आपले स्प्राउट शिजलेत का. त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत 2 चमचे ग्रीन पीस. जस्ट थोडा वेळ त्याला आपण जस्ट वाफेवर ठेवूयात. हे अंड आपण इथं घेऊन त्याच्यामध्ये घालणार आहोत आपण हा मैदा. ठीक आहे, एका अंड्याला 1.5 चमचा मैदा, प्रमाण लक्षात ठेवा. आता याला चांगलं आपण असं मिक्स करून घेऊयात या अंड्याच्या बॅटरमध्ये. गुठळ्या ज्या आहेत तर त्या झाल्या नाही पाहिजेत. याच्यात घालणार आहोत आपण बेकिंग पावडर, साधारणतः अर्धा टीस्पून. आणि ही जी बेकिंग पावडर आहे जस्ट आपण याच्यामध्ये चांगलं मैद्यावर मिक्स करून घेऊ. आणि या एक बॅटरमध्ये आपण घालणार आहोत ही भाजी. गरम असतानाच घालायची, कारण आपलं अंड जे आहे ते सुद्धा गरमच आहे. मैद्याचे 4.5 चमचे आणि या भाजीचे पण 4.5 चमचे. आपल्या केकचं बॅटर तयार झालेलं आहे. आता हा लोफ साईजचा आपला टीन आहे, तर त्याच्यामध्ये आपण हे मिक्सचर जे आहे ते घालूयात. आता असा हा केक टीन जो आहे तो आपण बेकिंगला टाकणार आहोत ओव्हनमध्ये. आणि जोपर्यंत हा केक बेक होतोय तोपर्यंत आपण करूयात गाजराचा वेलुते. आता याचे गाजराचे काप जे आहेत तर ते आपण या पॅनमध्ये कुक करून घेणार आहोत. थोडंसं त्याला स्पाइस अप करू. थोडंसं तेल, त्याच्यामध्ये थोडीशी लसणाची पेस्ट, त्याच्याआधी थोडंसं बीट, जस्ट 1 पाव चमचा, दॅट्स इट, नॉट मोर दॅन दॅट. थोडीशी लाल मिरचीची पेस्ट आणि आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत अगदी थोडी हळद, हलकंसं याच्यामध्ये पाणी आणि 1 गाजराचे काप. थोडीशी धने पावडर. गाजरं थोडीशी कुक झाली की मग आपण त्याला मिक्सरमध्ये ब्लेंड करून घेणार. मग आता जोपर्यंत गाजरं कुक होत आहेत तोपर्यंत आपण गार्निशिंगची तयारी करूयात. आय गेस आपलं गाजर जे आहे साधारणतः 70% शिजल्यानंतर त्याचा वेलुते करून घेऊ. आणि मग याचे असे स्लाइसेस करायचे. प्रत्येक वेळी अशी काहीतरी छान रेसिपी केली की ती मला डेडिकेट करावीशी वाटते. मी एक शेफ आहे, मला 6 दिवस अजिबात स्वयंपाक न करायला लावणाऱ्या आमच्या सुप्रियाताई, त्यांच्यासाठी डिश मी डेडिकेट करतो. थँक्यू. हात शेफने शिकवलेला केक करायला. त्याच्या आधी बघूयात सबसे तेज मीटर मध्ये सबसे तेज पॉइंट्स कुणाला मिळालेत. हे आहेत तुमचे आतापर्यंतचे सबसे तेज मीटर मध्ये कॅल्क्युलेट झालेले सबसे तेज पॉइंट्स. देविकाताई, क्या बात आहे. तुम्हाला माहिती आहे का देविकाताई, तुम्ही एवढे जे पॉइंट्स मिळवले आहेत तर त्याच्याबद्दल तुम्हाला एक बक्षीस मिळणार आहे. आणि ते बक्षीस असं असणार आहे की तुमची रेसिपी करण्यासाठी तुम्हाला 5 मिनिटाची कोणाची तरी मदत मिळणार आहे. आणि ती मदत तुम्हाला करण्यासाठी येत आहेत आपल्या लाडक्या सुप्रियाताई.
हे काय सरप्राईज दिलं तुम्ही मी मला? आता रेसिपी शिकवली की नाही त्यांना मग आता तुम्ही तर थोडी मदत करा की. काही हरकत नाही, देविका ताईंसाठी करेन मी. चला साहित्य सगळं आलेलं आहे, युटेन्सिल्स आहेत, बेकिंग वगैरे कळलेलं आहे तुम्हाला. तुमची वेळ आहे 50 मिनिटं आणि तुमची वेळ चालू होतीये आत्ता. तुम्ही घरी केक्स बनवता वेगवेगळ्या प्रकाराचे? जास्त करून बिन अंड्याचा करते मी. बिन अंड्याचा? गव्हाच्या पिठाचा. कसं काय? तो जमतो मला. हा, इंटरेस्टिंग. खरं सांगा, कशी काय वाटली तुम्हाला शेफची रेसिपी? अगदी अशीच आहे ना? ठीक आहे, फार काही चांगली नाही आहे मी शेफची रेसिपी. काय तर केक मध्ये कोणी झणझणीत लसणाची चटणी घालतं का? काहीतरी मी आपलं त्यांना तोंडावरती सांगायचं म्हणून आहे मी अजून बापरे. मला माहिती होतं तुम्ही येत आहे. त्यांनी अगदी केअरफुली पहिली आहे रेसिपी बनवायची. हो, काय पहिलं घातलं होतं, काय नंतर घातलंय, चांगला क्रम लक्षात ठेवलाय. दॅट्स व्हॉट आय कॉल एक्सलंट ऑब्झर्वेशन. अरे फार फास्ट भाजी झाली. मला आता पटकन आठवतच नाहीये की भाजीची कन्सिस्टन्सी कशी होती. तुम्हाला आठवते? एवढी ओली होती? हा, ओली होती. ओली होती ना? हा, इकडे हे फेटेपर्यंत ती शिजली. हा 5 मिनिटं कोणतरी तुम्हाला मदत करायला येणार आहे. नको त्यांना, नको. 5 मिनिटं. गार्निशिंगच्या वेळेला येते. मी एकदा घरी कोथिंबीर वडी बनवत होतो आणि एक आयडिया सुचली. आपल्याकडे जी क्लिंग फिल्म असते म्हणजे प्लास्टिक फिल्म रॅप जे असतं त्याचा मी रोल घेतला, त्याच्यावर चांगलं ते मिश्रण जे आहे ते असं अरेंज केलं, दोन्ही साईडनी असं पिळत 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 त्या क्लिंग फिल्मला असं टाईट हे केलं, चांगला असा रोल झाला आणि तो रोल जो आहे तो मी स्टीम केला. स्टीम केल्यानंतर त्या वड्यासुद्धा अगदी परफेक्ट गोल झाल्या आणि सगळं काम जे आहे ते लवकर पण झालं. अँड दॅट्स टुडेज सबसे तेज टिप. बत्तीस मिनिटं झालेली आहेत, आता फक्त 18 मिनिटं उरलेली आहेत आणि साधारणतः आत्तापासनं 20व्या मिनिटाला मी आणि सुप्रियाताईंनी तुमची डिश टेस्ट केली असेल. केक बेक होणार. किती बेकिंग पावडर घातलेत तुम्ही? अर्धा टीस्पून. नाही, अर्धा टीस्पून असं दोनदा घातलेत तुम्ही. मी पाहिलं. नाही. आता केकवरनं कळेल आपल्याला. हा, थोडा वेलू ते वेगळा केलेला आहे, मसालेदार केलाय अजून तुम्ही. मॅडम या माझ्या मदतीला. तुम्ही मला खूप लवकर बोलवलं मदतीला. मला असं वाटलं होतं की तुम्ही मला एक बीट करायला बोलवणार. सांगा, हुकुम कीजिए मेरे आका. आता हे तुम्ही तुमच्या हात घाला. मी आधी याची चव घेऊन बघणार आहे. तुम्ही मदतीला बोलवलत ना, हो, चव पण घेऊन चालेल. बघणार आहे. चांगली आहे. नाही ना बरं. चला, 5 मिनिटाचा फायदा झाला की नाही तुम्हाला? हो, शेवटची 5 मिनिटं उरलेली आहेत. शेवटची 5 मिनिटं उरलेली आहेत. झाली, वेळ संपली. 5 मिनिटं झाली आता. ते बघायला पाहिजे. 1 2 3. शेवटची काहीच मिनिटं शिल्लक आहेत. काढायला तर लागणारच.
देविका ताई 2च मिनिटं शिल्लक आहेत. प्रतिस्पर्ध्यांचे केक झालेले आहेत ना, प्लेट मध्ये तयार आहेत. 30 सेकंद उरली आहेत. फायनली आय एम ग्लॅड दिल्ल्या वेळेत तिघांनी कम्प्लीट Yeah. केलेलं आहे. आणि तुम्हाला दोघींना सांगायची गोष्ट म्हणजे त्यांनी माझी काही मदतच घेतली नाही, काही चिरायला पण नाही. फक्त एकदा मला जाऊन त्या ओव्हन मध्ये केक झालाय ना तेवढं बघून. पण मी चेष्टा नाही करत आहे तुमची. दॅट वॉज व्हेरी. आणि हीच ती वेळ रिझल्ट डिक्लेअर करण्याची. पण ते आधी खाऊन बघायला पाहिजे ना. चला डिशेस मागूयात आणि खाऊन बघूयात. देविका ताई या. ही कोथिंबीर आहे ना, हा, ही मी ठेवली आहे. त्यामुळे रेसिपी चांगली असते. त्यांनी मला काही करायलाच दिलं नाही. बघायचं? हो ते मात्र बघूयात. तुम्ही बनवलं होतं तसाच दिसतो. लुक्स वाईज तरी तसा दिसतोय. सॉफ्टनेस आहे. तुमच्यापेक्षा जास्त चांगलं सॉफ्टनेस आहे. खाऊन बघितलंच पाहिजे. डू यू अग्री? अमेझिंग. तुम्ही मानता की हा सॉफ्ट झालेला आहे? माझ्यापेक्षा सॉफ्ट झालाय. खरंच ब्रिलियंट वर्क. छान झालाय. तुमच्यापेक्षा सॉफ्ट, तुमच्यापेक्षा सॉफ्ट. नो आय एम रिअली जेलस. स्नेहा तुमच्यापेक्षा टेस्टी असेल, तुमच्यापेक्षा टेस्टी असेल. वाव, गार्निशिंग पण छान केलं. जमलंय बुवा. क्या बात आहे. शिकवलंच असं आहे ना. पण आहे की नाही टेस्टी? मानलं. टेस्टी आहे. व्हेरी नाईस. उजाला ताई या. चव उत्तम झाली. वेलू ते टॉप क्लास. झणझणीत चमचमीत. आहा मस्त. घाम यायला लागलाय मला. प्लीज टेक युअर रेसिपी बॅक. खूप छान. तिघींचे केक अतिशय उत्कृष्ट झालेले होते. वेलुतेज ते स्व परफेक्ट झालेले होते. गार्निशिंग स्व छान झालेलं होतं. मग आता राहिला पार्ट काय? राहिला पॅरामीटर जो आहे तो म्हणजे केकच्या सॉफ्टनेसचा. आणि सगळ्यात सॉफ्ट केक झालेला होता देविका ताईंचा. कॉंग्रॅच्युलेशन्स. कॉंग्रॅच्युलेशन. तुम्ही तिघींनी इकडे यावं अशी मी विनंती करते. तुम्ही तिघीही कोल्हापूरहून आलाय. कोल्हापूरच्या अंबाबाईचा आशीर्वाद तुम्हा तिघींच्या पाठीशी आहे. ही अन्नपूर्णेची मूर्ती तुमच्या घराला सतत सुबत्ता आणि सतत भरभराट लाभो यासाठी आमच्याकडून कॉंग्रॅच्युलेशन्स. नाही का बरं एवढा भावना वेग आवरत नाहीये? आनंद झालाय ना खूप? खूप आनंद झाला. हो, पण 8 महिन्यापूर्वी माझे मिस्टर अचानक गेले. पण आज ते तुमच्याकडे लक्ष देऊ नयेत आणि आज तुम्ही इथे हे जिंकताय ही त्यांच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. बरोबर ना? त्याच्यामुळे ही तुम्हाला मिळालेली अन्नपूर्णेची मूर्ती ही त्यांचाच आशीर्वाद आहे असं तुम्ही सांगा. आणि अजून काहीतरी मी घेऊन आलोय. जिंकलात तुम्ही. कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि त्याबद्दल विम तर्फे तुम्हाला ही आकर्षक भेट. तुम्ही दोघींनी या स्पर्धेला जी रंगत आणली आहे त्याला तोड नाही. त्यामुळे तुम्हाला देखील आमच्याकडनं ही आठवण. मला खात्री आहे तुम्ही इथून खूप काही घेऊन जात आहात. बरोबर ना?
आमची आठवण म्हणून. चल. या टेस्ट करूयात. विनिंग रेसिपी, लेट्स टेस्ट इट. देविका ताईंनी खूप हिंमत दाखवून आज ह्या मंचावरती खूप चांगला परफॉर्मन्स दिलाय. प्रशांत, आपल्याला खूप शिकण्यासारखं आहे यांच्याकडनं, नाही? खरंय खरंय सुप्रिया, खरंच खरंय. नाही, मला तर असं वाटतं ना की आपला छंदच आपलं दुःख हलकं करू शकतो. देविका ताईंचं परत एकदा खूप मनापासून अभिनंदन करतो आणि सगळ्या आमच्या मंडळींना आठवण करून देतो, शब्द दिल्याप्रमाणे आज शुक्रवार आहे, त्यामुळे सर्वोत्कृष्ट टीप कुठली आणि ती कोणी पाठवली आहे ती बघूया. आणि आता निघायची वेळ झालेली आहे, पण पुढच्या सोमवारपासून परत एक केंद्र आहे. ते कुठलं केंद्र आहे आणि तिथे कुठले पदार्थ आहेत हे काय मी तुम्हाला सांगत बसणार नाही, कारण माझ्याकडे वेळ नाही आहे. आय एम रनिंग आउट ऑफ टाईम. ओके, तर आपण पुन्हा भेटायचं आहे सोमवारी. ओके, सोमवारी भेटायचं ह्याच वेळी. तोपर्यंत मस्त खा आणि जागे राहा.